मौदा तालुक्यातील खात परिसरात 19 मार्च दुपारी भीषण आगीच्या घटनेत अंदाजे 25 ते 30 एकरांवरील उभा गहू जळून खाक झाला असून शेतकऱ्यांच्या कष्टाचा अक्षरशः राख रांगोळी झाली आहे. आयुष्यभराच्या कष्टातून उभा केलेला पिकाचा आधार एका क्षणात नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी नेहमीच नैसर्गिक संकटांशी झुंज देत असतो. कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ अशा संकटांवर मात करत तो पीक उभं करतो. मात्र या आगीच्या घटनेमुळे त्याच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपा तालुका अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी तत्काळ तहसीलदार निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनुसार अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत रखमा लेंडे, योगेश लेंडे, लीला लेंडे, रामलाल लांजेवार, शैलेश वैद्य, तेजराम वैद्य, गंगाधर वैद्य, योगेश ठाकरे, रवींद्र चरडे, गणेश कुंजेकर, राज वैद्य, विनोद मोहनकर, अमित बोरकर, विद्या वके, लता मोथरकर, गोपाल कारेमोरे, पुरुषोत्तम सहारे आदी अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर महसूल विभागाने तात्काळ पंचनामा सुरू केला असून मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात शेती बाधित झाली आहे. या भीषण नुकसानीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामा पूर्ण करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. वेळेत मदत मिळाल्यासच पुढील हंगामासाठी उभे राहणे शक्य होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. शंखनाद न्यूज रिपोर्टर तुषार कुंजेकर, मौदा. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.